आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सर आज नांदेडला दौरा आहे। मोठी बैठकीची तयारी पाहायला मिळते। विशेष करून नांदेडवर लक्ष दिसते काँग्रेसचं। नांदेड काँग्रेसचा गड राहिला आहे। काँग्रेस पक्ष हा नेहमी कॅडर बेस पक्ष आहे। कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा पक्ष काँग्रेस पक्ष आहे। काँग्रेसचा इतिहास हा नेत्यांच्या पुरती मर्यादित नाही तर जनतेच्या पुरता इतिहास आहे। स्वातंत्र्याचा इतिहास आहे। हा इतिहास कोणी पुसलं जाऊ शकत नाही। दोन प्रकारची जंगल असतात, एक प्लांटेशन केलेलं आणि दुसरा नॅचरल। काँग्रेस हा नॅचरल जंगल आहे। इथली झाडं मरत नाहीत, पुन्हा नव्यानं उगवतात। प्लांटेशन केलेलं पाणी दिलं नाही तर ते कधी ना कधी मरतात। हा दोघातला फरक आहे। म्हणून भाजपा हा नॅचरल नाही, तो प्लांटिंग केलेला हा पक्ष आहे आणि काँग्रेस हा जनाधार असलेला नॅचरल जे त्याला आपण फॉरेस्ट म्हणतो तसा विचाराचा तो पक्ष आहे। त्यामुळे यांची मुळं खूप खोलवर आहे आणि हा पक्ष कॅडर बेस आहे, लीडर बेस नाही। जो पक्ष भारतीय जनता पक्ष हा लीडर बेस, लीडर संपले की पक्ष संपतो, अशी स्थिती काँग्रेसची नाही। त्यामुळे नांदेड हा गड राहिला आहे। नांदेडशी आस्था प्रेम काँग्रेसच्या भावनिक संबंध आहे। त्यामुळं आम्हाला पूर्णतः विजयाची खात्री नांदेड जिल्ह्यात आहे। अशोकराव चव्हाण यांचं आव्हान कसं समजतं? अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांचं आव्हान काँग्रेस कसं समजतं? नाही, मला आव्हान वाटत नाही। पक्ष सोडून गेलेले मी सांगितलं की कॅडर बेस पक्ष आहे आमचा। हा पक्ष काँग्रेस हा लीडर बेस नाही। त्यामुळे लीडर येतात जातात, पक्ष मात्र तिथेच आणि पुन्हा नव्या जोमानं लागतो। ते पार्लमेंटचा निकाल आपण पाहिल्यानंतर लक्षात आलंच असेल की कोणाची शक्ती काय आहे। त्यामुळे आम्हाला आव्हानच नाही मुळात, आम्ही एकतर्फी विजयाने पुढे जाणार आहोत। सर काल उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला, नारळ फेकण्यात आले, कसं हे भाजपा पुरस्कृत आणि मनसे आणि शिंदे हे सगळं मिळून आहे। मूलभूत प्रश्नापासून त्याला बगल देण्यासाठी असे उद्योग आता महाराष्ट्रात सुरू केले गेले आहेत। महाराष्ट्रात उद्या दंगली होतील, ते दंगली सत्ताधारी पक्ष घडवतील आणि कालची झालेली घटना ही मूलभूत प्रश्न आहे। तिथे महागाई आहे, बेरोजगारी आहे, तरुणांचे प्रश्न आहेत, उद्योग गुजरातला पळाले आहेत, भ्रष्टाचाराने राज्य खिळखिळा करून टाकलेला आहे, तिजोरी ओरबडून खाली आहे। अशा प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे उद्योग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। सर हिंडनगरची रिपोर्ट आली आहे, हिंडनबर्ग रिपोर्ट आला आहे। हिंडनबर्गच्या रिपोर्टच्या नुसार सेबीमध्ये सेबीच्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या मिस्टरांची जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे, जे काही गुंतवणूक दिसते आहे, खरं म्हणजे कुंपणच आता शेत खायला लागलं आहे अशी स्थिती झाली। ज्यावर सगळं नियंत्रण फायनान्शियल या राज्य देशातील नियंत्रणासाठी जी संस्था आहे तीच जर त्यामध्ये इन्व्हॉल्व होत असेल भ्रष्टाचारामध्ये तर याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी JPC मार्फत तातडीनं चौकशी करण्याचे आदेश झाले पाहिजेत आणि हा देशातील अर्थव्यवस्थेला उद्या खिळखिळा होणारा जो प्रकार काही मोठी घटना आहे। हा फार मोठा म्हणजे असं आहे की ह्या समोर जे आता हिंडनबर्गचा रिपोर्ट येतो आहे हा फार धक्कादायक आहे आणि यामधून उद्या देशाच्या एकूणच विश्वासार्थ आर्थिक जो काही यामध्ये देशाची कडी आहे, देशाचा जो बेस आहे तो खिळखिळा करण्याचा प्रयत्न आहे। सर लोकसभेला ज्याप्रमाणे काँग्रेसला यश मिळालं, विधानसभेला काय चित्र असेल? विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही जेवढ्या जागा लढू, महाराष्ट्रात तुम्हाला माहीत आहे की मराठवाड्यामध्ये 3 जागा आम्ही लढवल्या, 3ही जागा जिंकल्या। 100% आमचा स्ट्राईक रेट आहे आणि नांदेडमध्ये आमचा 100% स्ट्राईक रेट राहील। जेवढ्या जागा महायुती महाविकास आघाडीमधून आम्हाला मिळतील त्या सर्व जागा आम्ही जिंकू। काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? चेहरा कोण असेल? नाही, आम्ही निवडणूक झाल्यानंतर चेहरा ठरवू, आमदार ठरवतील, हायकमांड ठरवतील, अजून कुठलाही चेहरा नाही। निश्चितच हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ज्यांनी आपली भूमिका व्यक्त केली। कॅमेरा पर्सन सुशांत नाईकसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।